यात्रेत गेल्यावर कसं आपण लहान मुलांचा हात धरून चालतो, तसंच काहीसं माझ्या नवऱ्याने केलं. यासाठी नाही की मी हरवून जाईल, यासाठी की जास्त खरेदी नाही करणार, थोडं खरेदीवर कंट्रोल करेल. आणि यात्रेत जेवढे पण लोक आले होते तेवढे त्यांच्या बायकांना तेच सांगत होते, म्हणजे बाई तुला खरेदी करायची तर करून घे, नाही तर तुम्हाला घरी जाऊन बोलशील असं तसं. म्हणजे प्रत्येक कपलमध्ये या गोष्टी चालूच असतात. आणि गेल्याचबरोबर मी कानातले घेतले, जे मला खूप जास्त आवडले. त्यानंतर आम्ही एका पापडच्या शॉपवर गेलो, तिथे खूप साऱ्या प्रकारचे पापड होते. तर आज आम्ही गेलो होतो डोंबिवली येथील कोकण महोत्सवला. तिथे खूप साऱ्या प्रकारचे पापड, लोणचं, खूप साऱ्या वस्तू डेली यूजच्या. आणि हां, भांडे खेळून तुम्हाला मजा येतच असेल ना, आय मीन रिअलमध्ये. तर ते भांडे पण होते आणि ते बघून मला डायरेक्ट राग आला. लहानपणी खूप आवडायचं भांडे खेळायला आणि आता एवढी मजा येते की मी तुम्हाला काय सांगू. सो त्यानंतर मग आम्ही दुसऱ्या गोष्टी एक्सप्लोअर केल्या, ते म्हणजे खाण्याच्या. तर तिथे राजस्थानची दाल बाटी होती आणि मेन म्हणजे आपल्या खानदेशी पुरणपोळी पण होती. आणि आपले खानदेशीच लोक त्यांना म्हणत होते की एवढी महाग पुरणपोळी 150 रुपयाची. तुम्हाला 150 रुपयाचा पिझ्झा महाग नाही वाटत? सॉरी, 150 नाही, 500-600 रुपयाचा पिझ्झा असतो. पुरणपोळी बनवायला किती मेहनत लागते माहिती का? आणि या ताईंनी काय घेतलं काय माहीत, असं पाण्यावर पूर्ण फेस होत होता. लहानपणी याच यात्रेत पाण्यांवर बसण्यासाठी खूप भांडायची आईशी आणि आजीशी. आणि आता स्वतः कमवायला लागली तर त्यांची एवढी काही फारशी मला हौस वाटत नाही. त्यानंतर मग आम्ही 1 प्लेट मंचुरियन घेतलं. इथे तुम्हाला बेसिकली सगळीकडच्या सगळ्या गोष्टी भेटतील. कोकणचे मसाले, कोकणचं सगळं स्पेशल जे जे आहे ते, जळगाव स्पेशल आपलं धपाटा वगैरे. त्यानंतर ना मी असं मस्तपैकी गॉगल लावून बघितला. माझा नवरा म्हणजे बिलकुल चांगला दिसत नाही आहे, मग काय घेतलंच नाही. त्याच्यानंतर बुक्स वगैरे बघितल्या. त्यानंतर परत माझ्या नवऱ्याने टॉन्ट मारला की तू वाचणार आहेस का? मग मी बुक्स पण ठेवून दिल्या. त्यानंतर मग म्हणे पान खाऊन घे. मग पान खाऊन मी थोडीशी खुश होऊन गेली. आय होप तुम्हाला माझा छोटूसा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड कमेंट. बाय.